आता तुम्ही मुंबईत आलेला आहात. इथे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या पक्षासाठी भांडताना दिसतायत. खास करून विलिनीकरणाची चर्चा होत्या, नव्हत्या, त्यानंतर पुढे काय, पक्षाचं भवितव्य काय, जो सत्तेतला गट आहे स्वर्गीय अजितदादांचा, त्याचं तरी भविष्य काय, भवितव्य काय, याचाही विचार तुम्ही करत असाल. त्या अनुषंगानं माझ्या सहकाऱ्यांना प्रश्न विचारायचे आहेत. मी काही फारसं बोलणार नाही, कारण रोज विश्लेषण करत असतो. सचिन. विलिनीकरणाची चर्चा खूप चालली आहे, पण रोहित पवारांनी आज स्पष्ट केलं आहे, की विलिनीकरणानंतर आपण प्रदेशाध्यक्ष होणार होतात. पहिला प्रश्न हा आहे, की नेमकं काय ठरलं म्हणजे ही होतं? ब्रेकिंग न्यूज आहे का आज? ब्रेकिंग न्यूज. आणि दुसरा प्रश्न असा आहे, की विलिनीकरणाची चर्चा थांबल्याचं दोन्ही बाजूंनी सांगितलं गेलं आहे. कार्यकर्त्यांना तुम्ही आता आमच्या माध्यमातून काय मेसेज द्याल? कारण संभ्रम सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, दोन्ही बाजूच्या. यामध्ये गोष्ट ही फॅक्ट आहे का? ही चर्चा सुरू होती का? तर ही फॅक्ट आहे. कोणीही ती नाकारण्याचा जर प्रयत्न करत असेल ना, तर त्यांनी थेट या प्रश्नांची उत्तरं द्यावी, की जर ही गोष्ट घडत नव्हती, तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळे पदाधिकारी जवळपास हे घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत होते. तर त्यांना एबी फॉर्म देणाऱ्या व्यक्तीला त्या एबी फॉर्मवर सही प्रदेशाध्यक्षांची असते. त्यांना कल्पना नसेल? त्याने हा प्रश्न विचारला नसेल? की जे अशोक बापू पवार हे विधानसभेचे उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाचे, शिरूर हवेलीचे. त्यांच्या पत्नी या घड्याळाच्या चिन्हावर कशी काय निवडणूक लढवत आहेत? हर्षवर्धन पाटील जे नेते आहेत, त्यांची सुकन्या अंकिताताई या घड्याळाच्या चिन्हावर कशी निवडणूक लढवत आहेत? त्यामुळे ही वस्तुस्थिती होती का? हो. जे पब्लिक डोमेनमध्ये आलेल्या गोष्टीत ही वस्तुस्थिती होती. या सगळ्या मीटिंगच्या तारखा असतील, उपस्थित कोण कोण होतं ते असेल, किंवा या मीटिंगमध्ये काय काय ठरलं, याचे जे मिनिट्स आहेत किंवा याचे काही व्हिडिओज आहेत, हे सगळे आमच्याकडे आहेत. पण पुन्हा अत्यंत दुर्दैवानं जी गोष्ट मांडावी लागते ती, ज्यांच्याशी चर्चाच झाली, संपूर्ण चर्चा झाली, म्हणजे जवळपास 14 बैठका, तेच आज जर नाहीत, म्हणजे अजित पवारांबरोबर 14 बैठका 14 झाल्या. बैठका झाल्या. त्यातल्या किती बैठकांना तुम्ही हजर होता? मी जवळपास 11 बैठकांना हजर होतो. ह्या ज्या 14 बैठका आहेत, अ, सुनील तटकरे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, किंवा प्रफुल्ल पटेल सुद्धा एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणालेत, की जिल्हा परिषद निवडणुकांना घेऊन त्या बैठका होत्या. विलिनीकरणाचा विषय तिथे होता नव्हता याविषयी अजित पवारांनी आम्हाला तरी काही सांगितलेलं नाही. तर माझा तोच प्रश्न आहे ना, की जर जिल्हा परिषदेमध्ये एकत्र लढणं असं असतं, तर तुतारीचे उमेदवार म्हणजे तुतारी चिन्ह घेऊन लढणारे उमेदवार आणि घड्याळ चिन्ह घेऊन लढणारे उमेदवार यांची आघाडी दिसली असती ना. जशी तुम्हाला काही प्रमाणात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झाली होती. की मग तुम्हाला टप्पे दिसतायत स्पष्ट, की पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेळी एक फॉर्म्युला वर्क केला जातो आणि त्यानंतर म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 33 पैकी 30 उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर लढलेत सर. मग ते एबी फॉर्म साहजिकच प्रदेशाध्यक्षाच्या सहीने गेले असतील. घड्याळाचे प्रदेशाध्यक्ष कोण? सुनील तटकरे सही कोणी केली एबी फॉर्मवर? त्यांनीच केली असावी. त्यांना प्रश्न नाही पडला हा? पण ते जिल्हा परिषद निवडणुकीपुरती होतं. घड्याळाचं चिन्ह जिल्हा परिषद निवडणुकीपुरतं. सर लॉजिक आपण काय देतो याचा तरी विचार केला गेला नाही पाहिजे ना. ते एक लॉजिक हे सुद्धा मांडतात सुनील तटकरे, की ते म्हणतात की विलिनीकरणाची चर्चा होती नव्हती हा विषय नंतरचा येतो. पण जेव्हा अंत्यसंस्कार होतायत अजित पवारांचे, त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते, ज्यामध्ये तुम्ही आहात, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही आहात, त्यांचा रोग त्यांच्याकडे आहे, तुमच्याकडे, की तुम्ही प्रसारमाध्यमांना सांगता की विलिनीकरणाची चर्चा चालली होती, दादांबरोबर बैठका चालल्या होत्या, त्यांचाच आग्रह होता. ही एवढी घाई कशासाठी? हे मिसगाईड करण्याचा दुर्दैवी प्रयत्न आहे सर. कारण आपण त्या काळातले सगळे व्हिडिओ काढून बघा. माझी तर विनंती आहे माध्यमांना, की त्या काळाचा खरंच व्हिडिओ काढा, की कुठेही चर्चा सुरू झाली. तर जयंत पाटील साहेबांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला, की दादांची तुमची 40 वर्षांचा परिचय आहे आणि शेवटची तुमची आणि दादांची काय आठवण आहे? त्या आठवणीच्या वेळी जयंत पाटील साहेब म्हणाले, की "हो, गेल्या काही दिवसात आम्ही सातत्यानं भेटलो होतो." जो पुन्हा प्रश्न येतो, की सातत्यानं तुम्ही आणि अजितदादा भेटण्याचं कारण काय? आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या जेवढ्या नेत्यांना विचारण्यात आलंय, त्यांनी उत्तर दिलंय. आज मी तुमच्याशी येऊन बोलतोय, मला विचारला जेव्हा तुम्ही प्रश्न, तेव्हा मी सुरुवात केली.
मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन नाही सांगत आहे, बघा बघा हे हे या सगळ्या घटना घडल्या होत्या, हे सगळं होतं, हे दादांचे व्हॉट्सअपचे चॅट्स आहेत, या सगळ्या बैठका, हे सगळे बैठकांचे मिनिट्स, हे सगळे बैठकांचे व्हिडिओज. असं कोणी केलं का हो? हे कोणीही करणार नाही, हे कोणीही केलं नाही. आणि त्यामुळे असे काहीतरी खोटे नाटे आरोप जेव्हा माणूस लावतो ना, तेव्हा मग त्याच्याविषयी अनेक शंका तयार होतात की डॉक्टर हे अमोल खोटे नाटे कोल्हे आरोप लावण्याचं कारण काय? डॉक्टर अमोल कोल्हे रोहित पवार विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये एक पत्रकार परिषद घेणार होते, घेतीलही पुढे, आणि त्यामध्ये ते अनेक पुरावे सादरही करणार होते. मी तुम्हाला थेट विचारतो, तुम्ही जर का असं म्हणता की अनेक बैठकांना तुम्ही उपस्थित होतात, तर तो काय तपशील आहे? आणि खरंच अजित पवारांबरोबर तुमची काही वैयक्तिक चर्चा झाली का? कारण तुमच्या मतदारसंघामधले शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार हे घड्याळीच्या चिन्हावरती लढले, तेव्हा साहजिकच तुम्ही मध्ये असाल, तर अजित पवार आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात काहीच संभाषणं झाली नाहीत? अनेक झाली ना. म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या चर्चेचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. मी ऐकीव माहिती पण सांगत नाही. जेव्हा मी तुम्हाला सांगतो 14 पैकी 11 बैठकांना मी होतो. मी ठामपणे सांगतोय. आणि वेळेनुसार, मिनिट्सनुसार, व्हिडिओजनुसार, दादांबरोबर झालेल्या WhatsApp चॅटनुसार या सगळ्या गोष्टी आहेत. बरं, दुसरं फार महत्त्वाचं गोष्ट जेव्हा आपण लॉजिक लावतो, तुम्ही बघा सर, माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेला दुसऱ्या क्रमांकाची मतं ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला मिळाली. अजितदादांच्या पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. बरोबर? आता जिल्हा परिषदेच्या उमेदवार बघा ना तुम्ही, सगळ्याच्या सगळ्या घड्याळावर लढतायत. का लढतील हो? म्हणजे आम्ही काय डोकं वापरायचं नाही असं ठरवलं नाही, होतं? मी तसं नाही म्हणत आहे की नाही, जर का नाही, हे जेव्हा विलिनीकरणाला घेऊन काही बैठका झाल्या असतील, तर त्यातल्या एखाद दुसऱ्या बैठकीलाही शरद पवार उपस्थित नव्हते. आपण 17 तारखेचा जो व्हिडिओ आपल्या समोर आला, या 17 तारखेच्या व्हिडिओनंतर साहेबांनी एक प्रेसला सुद्धा या संदर्भामधली तारीख सुद्धा स्पष्ट सांगितली. त्यामुळे या सगळ्या गोष्टी स्वयंस्पष्ट आहेत. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, की या सगळ्या डिटेल्स आणि कोण खरं, कोण खोटं, कोण चुकीचं बोलतोय, कोण का खोटं बोलतोय, या सगळ्याची निष्पत्ती काय सर आपण चर्चा करतोय याची. तुम्ही अजित पवारांना हे विचारलं नाही या बैठकांदरम्यान की तुमच्या पक्षाच्या वतीनं तुमचे कार्याध्यक्ष, तुमचे प्रदेशाध्यक्ष किंवा छगन भुजबळ किंवा अन्य आणखीन दिलीप वळसे पाटील फॉर एक्झाम्पल असे मोठे नेते हे बैठकांना तुमच्यासोबत का येत नाही? तुम्ही एकटेच का येता? तर मी तुम्हाला सांगितलं जसं, की जेव्हा वेळ येईल आणि त्याचे व्हिडिओज बाहेर काढले जातील ना, तेव्हा डिनाय करणारे अनेक जण या संभ्रमात पडतील, की अरे आपण तर म्हणत होतो आम्हाला माहीत नाही आणि हे व्हिडिओ समोर येतात बैठकीचे. मी फार मोठं स्टेटमेंट करतोय आणि फार जबाबदारीनं स्टेटमेंट करतोय, कारण आय वॉज पार्ट ऑफ ऑल धिस. त्यामुळं सर्वात मोठा पक्ष हा तसा बघितला दोन्ही राष्ट्रवादी दरम्यान, तर तो अजित पवारांचा पक्ष आहे राज्यामध्ये. राज्यामध्ये भलेही लोकसभेमध्ये तुमचे 8 खासदार आहेत, तुम्ही त्याचे मुख्य प्रतोद आहात, आणि राज्यामध्ये तुमचे 10च आमदार आहेत. पण अजित पवारांच्या गटाचे, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेत 1 खासदार, पण राज्यामध्ये 41 आमदार होते. अजित पवारांचं निधन झालं, आता 40 आमदार आहेत. त्या अर्थानं अजित पवारांचा पक्ष मोठा आहे. मग विलिनीकरणानंतर कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार होता, हा जो प्रश्न सुनील तटकरे विचारतायत, त्याला काय उत्तर आहे तुमच्याकडे? पवारांनी स्थापन केलेला पक्ष पवारांनी स्थापन केलेल्या पक्षात विलीन होणार होता. म्हणजे तुम्ही तो स्टेक सोडत नाहीये जो सुप्रीम कोर्टात मी मांडताय. पुन्हा सांगतोय, पवारांनी स्थापन केलेला पक्ष पवारांनी स्थापन केलेल्या पक्षात विलीन होणार होता. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मासिकामध्ये जे विधान आहे, अजितदादांचं नेतृत्व सर्वांनी मान्य केलं होतं. बर, आता ह्या 2 विधानांचे जर व्यवस्थित अर्थ काढले, तर यातून अनेकांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. मला नीट कळलं नाही तुम्ही ही 2 मी विधानं काय पुन्हा म्हणताय? दोन्ही विधानं करतोय सर. पवारांनी निर्माण केलेला पक्ष पवारांनी निर्माण केलेल्या पक्षात विलीन होणार होता आणि अजितदादांचं नेतृत्व मान्य करण्यावर सर्वांची सहमती होती. म्हणजे मग असा फॉर्म्युला वर्कआउट झाला होता का की राष्ट्रीय अध्यक्ष आणि एनडीए घटक पक्षाचे नेते म्हणून अजित पवार राहतील आणि शरद पवार सुद्धा एनडीए मध्ये जातील? मी तुम्हाला तेच म्हणतोय, की आता या सगळ्या गोष्टी एक्झॅक्टली काय होत्या हे सांगणारी जी व्यक्ती आहे, किंवा त्यांच्या मनात काय रणनीती होती, हे सगळं करत असताना काय घडत होतं,
आपण खूप चर्चा करतोय काय घडलं याच्यावर. त्या चर्चेतून निष्पन्न काय होणार याच्यावर आपण बोलतच नाही आहोत. पण डॉक्टर अमोल कोल्हे, मला हा प्रश्न तुम्हाला आवर्जून विचारायचा आहे. तुम्ही तुमचे नेते शरद पवार यांना ओळखता. त्यांची जवळजवळ 60 वर्षांची संसदीय राजकारणाची कारकीर्द तुम्हाला माहिती आहे. तुम्ही लहानपणापासून ती बघत आली आणि आता तुम्ही ती अनुभवता आहात. शरद पवारांनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये उतार वयामध्ये भाजपसोबत एनडीएत जावं असं तुम्हाला तरी वाटतंय का? सर त्याचवेळी अनेक गोष्टी घडत होत्या हे जर बारकाईने आपण ऑब्झर्व केलं ना तर मी त्या घडणाऱ्या गोष्टींकडे सुद्धा आपलं लक्ष वेधू इच्छितो की तेव्हाच अनेक गोष्टी घडत होत्या. मी कुठेही हा दावा करत नाही की हे होणार होतं का पुढे जाऊन, पण त्यावेळी काय घडत होतं तर एकीकडे भारतीय जनता पक्ष हा आम्हाला कोबड्यांची गरज नाही असं म्हणत होता. त्याचवेळी पुणे पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं तलवारी दोन्ही बाजूनी खेचल्या गेल्या होत्या ते आपण पाहत होतो. त्याच वेळी अजितदादांनी पुण्याची आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक ही अगदी जीवाचं रान करत असताना इतर किती नेते तिकडे प्रचाराला होते आणि जर होते तर ते कोण होते हे आपण बघत होतो. हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की एकाच शक्यतेवर जंप करणं हे फार घाईचं होईल. किंबहुना त्यामध्ये अनेक शक्यता या लपलेल्या आहेत आणि दुर्दैवानं अगेन आर्ट ऑफ ऑल पॉसिबिलिटीज. पॉलिटिक्स आणि म्हणून मगाशी मी म्हणालो होतो की की अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झालेली आहे. यस. पहिलं म्हणजे तुम्ही जे म्हणालात, की आधी जेव्हा विलिनीकरणाबाबत चर्चा व्हायच्या, तेव्हा दादांचं नेतृत्व हे मान्य होतं सगळ्यांना. पण आता जी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते घेतायत, तुम्ही जे सांगितलं ते बैठकांना उपस्थित होते किंवा त्यावेळेला त्यांची वेगळी भूमिका होती. आता वेगळी भूमिका ते का घेतायत? त्यामागची कारणं तुम्हाला काय वाटतात? हा पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत अजित पवारांच्या अपघातावर जो संशय उपस्थित केलेला आहे, तुम्हाला सुद्धा तेच वाटतं का? त्यांनी जसं पूर्व विदर्भाच्या एका नेत्याचा उल्लेख केला, त्यानंतर त्यांनी आज जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, कशाप्रकारे एकूणच विमान असेल किंवा एकूणच पायलट असेल किंवा शंका उपस्थित केलेल्या आहेत या अपघातावर, आणि त्यांनी एक महत्त्वाचं आज विधान केलं की आम्ही एनडीएमध्ये जाणार होतो, हे कुठेतरी एका गटाला आवडलं नसावं किंवा दादा एनडीएतून बाहेर पडणार होते हे पण आवडलं नसावं, अशा शक्यता वर्तवल्या आहेत. हे कारण असू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं मी आत्ताच उत्तर दिलं. अच्छा, तिने 3 प्रश्न विचारले. तुमचा जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न खरं तर याला विरोध का कोणी करत असेल आता, तर त्यामध्ये हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा जे विरोध करतायत किंवा ज्यांची भूमिका वेगळी होतीये त्या नेत्यांना हा प्रश्न विचारलेला जास्त संयुक्त आहे. कारण तुमचा दुसरा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे रोहितदादांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेत या शंका महाराष्ट्राच्या मनात आहेत. जे सुरुवातीला आशिष सर म्हणाले त्या पद्धतीने दादांच्या जाण्यानं नेमकी काय पोकळी तयार झालेली आहे. ही पोकळी तयार होत असताना महाराष्ट्राच्या मनात हा प्रश्न आहे ना की नेमकं काय घडलंय आम्हाला कळू तर द्या. जर हे एवढे प्रश्न असतील, तुम्ही मुंबईतच राहता, 6:30 वाजता कुठे ट्रॅफिक जाम असतो तुम्ही सांगाल मला? सकाळी सांगा ना, 6:30ला ट्रॅफिक जाम कुठे असतो ज्यामुळे पायलट पोहोचू शकत नाही? की पायलट म्हणजे का लोकल ट्रेन पकडायला चाललेला होता की नाही मी आता पोहोचू शकत नाही असा ट्रॅफिक जाम? हाच प्रश्न विचारला ना रोहित पवारांनी. जे अहमदाबादचं दुर्दैवी विमानाची घटना घडली त्या विमानामध्ये फ्यूल किती होतं? तर एवढं मोठं प्रवासी विमान हे अहमदाबादवरून लंडनला घेऊन जाण्या इतकं फ्यूल होतं ना त्यामध्ये. त्या फ्यूलमध्ये त्या दुर्दैवी विमान अपघातामध्ये त्या ब्लास्ट नंतर सुद्धा तो ब्लॅक बॉक्स इंटॅक्ट राहिला का हो? मग त्या तुलनेमध्ये त्याच धातूचा असणारा ब्लॅक बॉक्स बारामतीच्या दुर्घटनेमध्ये डॅमेज झाला का हो? हेच प्रश्न विचारलेत ना रोहित पवारांनी. बारामती एअरस्ट्रिपच्या ATC बरोबर झालेलं कॉन्व्हर्सेशन काय आहे, विमानाचा मेंटेनन्स काय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना हे प्रश्नचिन्ह आहेत हो मनात. आणि त्यामुळे या प्रश्नांची स्वच्छ उत्तर मिळायला हवीत. आणि माझी खरोखर खात्री, आणि हे अजिबात राजकीय विधान नाही, हे वैयक्तिक पातळीवर माझं असं म्हणणं आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर माझा विश्वास आहे की देवेंद्रजींचे अजितदादांबरोबर जे काही संबंध होते या मधल्या संपूर्ण काळामध्ये अजितदादांकडून ज्या ज्या गोष्टी आम्हाला समजल्या होत्या त्यावरून त्यांचे किती घट्ट संबंध होते हे पुन्हा याची मला प्रचिती आली. आणि त्यामुळे माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अगदी
कुठलीही कसूर ठेवणार नाहीत आणि स्वच्छ दूध का दूध पाणी का पाणी करतील आणि ते व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. तिचा पहिला प्रश्न. तिला सांगितलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर तेच आहे की त्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. त्या प्रश्नाचं उत्तर जे कोणी विरोध करतायत त्यांनी दिलं पाहिजे किंवा जे कोणी डिनाय करतायत त्यांनी दिलं पाहिजे. आपण विलिनीकरणावर बोलतोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं विधानं येत आहेत. त्याच्या अगदी उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीची विधानं आहेत. अगदी संभ्रमच निर्माण होतोय पूर्ण. पण आत्ताच्या घडीला ही सगळी संभ्रमावस्था बघता तुम्हाला काय वाटतं, हे मी एकच विलिनीकरण प्रश्न व्हावं की विचारतो की नाही? नाही, मी एकच प्रश्न विचारतो की दोन्हीकडून तुम्ही विधान ऐकताय. विथ फॅक्ट्स कोण बोलतोय हो? पण आता With तुम्ही dates. म्हणताय की आमच्याकडे With व्हिडिओ dates. आहेत. Correct. रोहित With पवार dates. ही म्हणतात की आमच्याकडे व्हिडिओ आहेत. मी पण तुम्हाला व्हिडिओ तारखा समोर नाही सांगतो. येतात. मी तुम्हाला तारखा सांगतो ना. तुम्हाला ज्या तारखा सांगतो या तारखा कोणी सांगतंय का हो? पण त्या व्हिडिओ जर सांगा 17 तारखेचा 17 जानेवारीचा एक व्हिडिओ समोर आला, ओके, हं. तुम्हाला असं वाटतं का हो की कृषकचं उद्घाटन ज्या दिवशी आहे त्या दिवशी मी एक विधान असं ऐकलं की पवार साहेबांना इन्व्हाइट करायला गेले होते आदरणीय दादा, बरोबर? डू यू ट्रस्ट, डू यू बिलीव्ह? 10 वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला 9:30 वाजता जाईल एखादा व्यक्ती, तेही दादांसारखी व्यक्ती, आणि तेही आदरणीय साहेबांना निमंत्रण द्यायला 17 तारखेला. म्हणजे आपल्याकडे एक म्हण असते ना की पटेल, पचेल, रुचेल, विश्वास ठेवता येईल, अशा पद्धतीच्या काही गोष्टी ती असतात. फिरवून प्रश्न विचारते, मी थेट प्रश्न विचारतो. माझा प्रश्न तुम्हाला थेट आहे की त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, यांना विलिनीकरण नको आहे. त्यात चौथ्याच दिवशी अजितदादांच्या जाण्यानंतर जर का सुनेत्रा पवार ह्या विधिमंडळ पक्ष नेत्या होत असतील त्यांच्या पक्षाच्या आणि उपमुख्यमंत्री होत असतील, पुढे त्या राष्ट्रीय अध्यक्षाही बनत असतील, त्यांना असं वाटत असेल की विलिनीकरण रोखता येत असेल तर रोखूया, नाही रोखता आलं तरी आपली बार्गेनिंग पॉवर वाचूया किंवा वाढवूया, काय चुकीचं काय? नाही, यामध्ये सर म्हणणंच फार वेगळं आहे की जे आम्ही सुरुवातीपासून म्हणतो. आपण कृपया एक गोष्ट लक्षात घ्या की दादा असताना झालेली चर्चा आणि दादा नसताना असलेली परिस्थिती यामध्ये पूर्णपणे डायनॅमिक्स वेगळे आहेत. या दोन परिस्थितींची तुम्ही तुलना नाही करू शकत. या दोन परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहेत आणि या भिन्न परिस्थितीमध्ये यापुढे काय हे डायनॅमिक्स बदलत जातील त्यावर पुढच्या गोष्टी ठरतील. हे इतकं स्वच्छ आणि स्पष्ट गोष्ट आता आहे. काय दिसतंय अमोलजी की एक अल्पविराम लागलेला आहे विलिनीकरणाच्या चर्चेला, आणि तिकडच्या गोटातनं असे अंडरकरंट्स मिळत आहेत की आज ना उद्या जर का मोदी शहा पवारांनी ठरवलं तर विलिनीकरण हे करावं लागेल, कारण इकडच्या राष्ट्रवादीची सूत्र ही नकळतपणे भाजपच्या हाती गेली आहे. अशामध्ये तुम्हाला असं वाटतं का की तुमच्याकडं जे लोकसभेचे 8 खासदार आहेत, ती जी पुंजी आहे तीच तुमची ताकद आहे, त्यामुळं एनडीएला आमची गरज लागेल आणि मग ते सांगतील की आता विलिनीकरण करा? नाही, मला काय वाटतं यापेक्षा परिस्थिती काय उद्भवते ही जास्त महत्वाचं आहे. मला काही जरी वाटलं, मला असं उद्या वाटलं की नाही उद्या ही गोष्ट घडावी म्हणून ती घडणार नाहीये. परंतु जे जे सॉरी टू इंटरप्ट, पण जे आपण म्हणालात ही एक फार महत्वाची गोष्ट आपण अधोरेखित केलेली आहे की आज जसं मी सुरुवातीलाही म्हणालो की 8 खासदार एखाद्या पक्षाचे, हे लोकसभेमध्ये ती काय ताकद आहे किंवा त्या संख्येला एक महत्व आहे, ही गोष्ट आपल्याला अमान्य करता येत नाही. पण पुन्हा जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं येणाऱ्या भविष्य काळात काय परिस्थिती उद्भवेल त्यानुसार आपल्याला ठरवावं तुम्ही लागेल. जर का सगळेच एनडीए मध्ये गेलात तर आत्ता जो जाज्वल्य अभिमान घेऊन, जो शेतकऱ्यांचा पुळका म्हणेन मी घेऊन तुम्ही आपली बाजू निर्भीडपणे लोकसभेत मांडताय, ती उद्या तुम्ही एनडीएत गेल्यावर मांडू शकाल का? मी असं म्हणतो की आत्याबाईला मिशा असत्या तर या प्रश्नाचं उत्तर का देऊ? अच्छा, मी आत्ता जेव्हा शेतकऱ्यांची बाजू हिरहिरीनं मांडू इच्छितो, मी मांडतोय, मी भांडतोय. उद्या वेळ पडली तर या देशाच्या हितासाठी, तरुणाईसाठी उद्या हे US ट्रेड डील तुम्ही 15 मार्चच्या आसपास जेव्हा येईल ना सर, तेव्हा काय परिस्थिती उद्भवू शकते तुम्ही विचार करा. फक्त टेंटेटिव्ह गोष्टी आल्यात. सोयाबीनचे दर कोसळलेत, मक्याचे भाव कोसळलेत, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय माहीत नाहीये. ते उद्या जेव्हा नेमकं समोर वाढलं जाईल तेव्हा काय परिस्थिती होईल हे फार विचार करणं सुद्धा आणि अंगावर काटा आणणारं आहे. येत्या
9 मार्चपासून संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा टप्पाही सुरू होतोय. तेव्हा केंद्र सरकारची खरंच परीक्षा आहे. कारण 100% आता बजेटचं जे सेशन झालं, मी सातत्यानं हा प्रश्न विचारतोय आणि मला वाटतं बहुतेक अखिलेश यादव किंवा शशी थरूरांनी हा प्रश्न विचारला. सर, नागरिक म्हणून आम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे. म्हणजे तुम्ही मला इतर गोष्टी सगळ्या विचारताय ज्याची निष्पत्ती काहीच नाहीये. ज्या गोष्टीची निष्पत्ती आहे ना, तो प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की US ट्रेड डील आधी ठरली, की भारताचा, देशाचा या वर्षीचा अर्थसंकल्प आधी ठरला? कारण माझी आणि आदरणीय दादांची काय चर्चा झाली, यातून तुमच्या आयुष्यावर परिणाम नाही होणार आहे. परंतु ट्रेड डील आधी ठरली आणि त्या ट्रेड डीलचं जे शॉक ॲब्झॉर्बर आहेत, हे अर्थसंकल्पात आहेत किंवा नाहीत, की अर्थसंकल्प आला आणि ट्रेड डील भलतीच काहीतरी आली, म्हणजे अभ्यास एका वेगळ्या पेपरचा केला आणि पेपर भलताच आला, अशी काही परिस्थिती आहे का? हे प्रश्न आहेत. आणि हा खरोखर तुम्ही जर मला आता सांगितलं की सेशन 9 मार्चपासून जेव्हा सुरू होणार आहे ना, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर हवं आहे ना आपल्याला सरकारकडून. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या डोक्यात आला, नाही आला मला माहिती नाही, तेही विचारतील. पण तुम्हाला असं वाटतंय का, की रोहित पवार ही मिसगाइडेड मिसाईल झाली आहे? त्यामुळं तुमचं विलिनीकरणही उद्याचं धोक्यात आलंय? नाही, मला असं मुळीच वाटत नाही. मुळात एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, रोहित पवारांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेत, हे महाराष्ट्राच्या मनात नाही आहेत का हो? हे महाराष्ट्राच्या मनात असलेले प्रश्न आहेत. याच्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं की उलट त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट केली. तुम्ही सुरुवातीलाच अजित पवारांच्या कामाचा दाखला देत सांगितलं, की राजकारणात का असावं ते तुम्हाला तिथे दिसलं. पण आत्ताचं राजकारण बघितलं तर आजच्या तरुणाईच्या मनात एकतर राजकारणाबद्दल प्रचंड उदासीनता आहे किंवा अगदी टोकाची भूमिका. पण मग त्याच तरुणाईला मेन प्रवाहात आणण्यासाठी किंवा राजकारणात आणण्यासाठी तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? तर मला असं काय वाटतं की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे. कारण तुम्ही फार करेक्ट जी गोष्ट सांगितली, की दुर्दैवानं आम्ही फोटो मागं कसले लावायचे ना, याच्यावर चर्चा करायला लागतो, नाही तर याच्यावर डोकी फोडायला बघतो. पण दुर्दैवानं ज्या दिवशी दादांच्या बाबतीत ही घटना घडली, त्याच दिवशी अल्पसंख्याक दर्जा जो शाळांना दिला गेला, 75 शाळांना, त्यामधल्या असलेल्या शाळांची नावं सांगा ना. आज जेव्हा कारवाई केली गेली आणि एक अधिकारी हे केला, तुमचा विश्वास बसतो एका अधिकाऱ्याचं हे संगनमत असेल? की एका अधिकाऱ्याने फक्त ही सही केली म्हणून ही गोष्ट माझी घडली असेल स्वतःची का? माहिती अशी आहे, की त्यामध्ये एक माजी मंत्री सुद्धा सूचना करायला आहे. त्यामुळे जर का चौकशी झाली तर तेही बाहेर येऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जोपर्यंत जबाबदारीनं चौकशी होत नाही, त्या गोष्टी बाहेर येत नाही. म्हणजे मुळात हे होतं की ही हिंमत होते कशी? हा प्रश्न निर्माण होतो ना. म्हणजे आता एका मंत्र्यांच्या पीएनना जेव्हा लाच घेताना रंगेहात पकडलं जातं, तर काल ताईंनी उपस्थित केलेला प्रश्न हा पडला पाहिजे ना तरुणाईला प्रश्न, की 6व्या मजल्यावर असलेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अखत्यारीत असलेला विभाग त्यांच्याच मंत्र्यावर छापा टाकतोय. नेमकं घडतंय काय? किंवा मी मगाशी तुम्हाला चाकण MIDCचा जो मुद्दा सांगितला, चौकशी होणार कधी? खासदार म्हणून सातत्याने विषय मांडतोय. बरं, हे MSME साठी, माझ्याच देशातल्या लघु उद्योजकांसाठी, बरं हा राजकीय विषय नाही. कारण MSMEचं जे काही गुणगान आहे, हे देशात माननीय पंतप्रधानांनी सुरू केलेलं आहे. माननीय गडकरी साहेबांनी MSMEचं जेव्हा पहिल्यांदा डिपार्टमेंटचं काम केलं, अफलातून काम गडकरी साहेबांनी केलेलं आहे. पण प्रश्न उपस्थित केले तर गेले पाहिजेत. हे प्रश्नांना जेव्हा समाधानकारक उत्तरं येतील, तेव्हा तुम्ही म्हणता तसा तरुणाईचा आणखी ठाम विश्वास आता बसेल. तुम्ही म्हणालात, की त्यांच्याच मंत्र्यांवर छापे टाकले जात आहेत. रोहित पवार या संदर्भात पण म्हणालेले, की जे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले विलिनीकरणाला प्रो होते किंवा त्या संदर्भात चर्चा करायचे, त्या नेत्यांवर कारवाई होते आणि पुढेही होत राहणार आहे. ते नरहरी झिरवळांविषयी बोलतायत साधारणतः. कारण त्यांनीच पहिल्यांदा मंत्री म्हणून म्हणा किंवा अजित पवारांच्या पक्षाचे आमदार म्हणून म्हणा, विलिनीकरणाचाही मुद्दा उचलला आणि सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे असंही ते म्हणाले होते. मग तुम्ही हे जे 2 डॉट्स रोहितदादांनी जोडलेले आहेत, या डॉट्समध्ये तुम्हाला तथ्य वाटतंय का? तुम्हाला 2 डॉट्स आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. मी त्या एका राजकीय पक्षामध्ये आहे. पण पत्रकार म्हणून तुम्हाला तथ्य वाटतंय का त्यामध्ये? नाही, नरहरी झिरवळांच्या त्या लिपिकाच्या बाबतीत जे काही करेक्ट आहे. घडलंय, माझा प्रश्न त्यांना तोच आहे, की त्यांनी 2 डॉट जोडलेत. तुम्ही ज्या 2 डॉट सांगितल्या, या वस्तुस्थिती आहेत का? तर या वस्तुस्थिती आहेत, की झिरवळ साहेबांनी या संदर्भात भूमिका मांडली का? हो, मांडली.
त्यांच्या कार्यालयावर छापा पडला का? हो, पडला. मग त्यांनी एक संदर्भ सांगितला, की ही भूमिका मांडली म्हणून हा छापा पडला, अशी एक शक्यता वर्तवली गेली. तर मी म्हणतो राजकीय परिप्रेक्ष्याच्या बाहेर उभं खरं तर राहून हा बातमीचा विषय आहे. मी काल पत्रकारांच्या परवाकडे हा परिप्रेक्ष्यातून मुद्दा काय मांडला की आजवर मला एका अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसरनी तेव्हा सांगितलं होतं की जेव्हा मंत्रालयाच्या गेटवरती आम्ही कारवाई केली असं दाखवतो किंवा नवीन प्रशासकीय इमारतीच्या गेटवरती कारवाई केली असं दाखवतो किंवा विधान भवनाच्या गेटवरती कारवाई केली असं दाखवतो, तो मुळात योगायोग नसतो, तर ते एक एन्काउंटर असतं. म्हणजे आम्ही कुठेतरी पकडलेलं असतं आणि तिथं एक दाखवतो. महाराष्ट्राच्या एका माजी मंत्र्याचा असाच एक पीए जवळचा पकडलेला दाखवला गेला. तेव्हाही अशी एक चर्चा होती की दुसरंच कोणीतरी सापळ्यात अडकलं होतं. ती फारच जवळची व्यक्ती होती. तिला सोडवण्यासाठी मग तो त्यांचा पीए तिकडं पुढे गेला किंवा त्याला पुढं केलं गेलं आणि त्याला मंत्रालयाच्या गेटवर अटक दाखवली गेली. पण आता इथे काय झालंय? तिसऱ्या मजल्यावरच्या नरहरी झिरवळांच्या दालनामध्ये बसलेल्या लिपिकाला सापळा रचून पकडलं गेलं. साहजिकच मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांची परवानगी लागते, त्यांच्या खात्याची परवानगी लागते, कारण मंत्रालयात कारवाई झाली. तुमचं म्हणणं काय? मी तोच प्रश्न विचारला, की तर्क काय सांगतो? 2 घटना सर, मी पुन्हा सांगतोय, 2 डॉट्स आहेत. या डॉटला जोडणारी रेषा ही सरळ जाते, की तुम्ही म्हणता या 2 डॉटला जोडणाऱ्या रेषा वेगवेगळ्या जातात. राजकीय याच्यामध्ये विरोधक म्हणून आरोप करणं फार सोपं आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतंय? तरुणाईने राजकारणात असावं की नसावं? याची उत्तरे इथे आहेत. सर, आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती तुमचा विश्वास आहे. अर्थात तो सगळ्यांनाच असायला हवा. या चौकशी ते करतील आणि सगळं सत्य समोर येईल. आशिष सर पण मगाशी म्हणाले, की रोहित पवार हे थोडे मिसगायडेड मिसाईलसारखे असे वापरले जात आहेत का? तर या संदर्भातलं त्यांना हे जे काय सगळं ते आज प्रेझेंटेशन देऊन मांडतायत, सगळं समोर आणतायत, हेच विषय त्यांना मुख्यमंत्र्यांना आधी भेटून त्यांना सांगून, की बाबा असं असं आम्हाला हे निष्पन्न झालेलं आहे, तर त्यांनी ते तसं कुठे केलेलं दिसलं नाही. ते थेट लोकांसमोर येऊन प्रेझेंटेशन वगैरे करतायत. तर याच्याकडे आपण म्हणजे हे राजकारण करतात असं वाटत नाही का? म्हणजे असा दृष्टिकोन पण असू शकतो, की हे राजकारणासाठी मग केलं जातं. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की रोहित पवार अप्रत्यक्षपणे सत्ताधारी पक्ष म्हणजे महायुतीवरच दबाव आणतायत विलिनीकरणासाठी, म्हणून हे सगळं चाललंय. विलिनीकरणासाठी. आणि दुसरा मुद्दा, की मग त्याने आधी फडणवीसांचे मग मुख्यमंत्र्यांची का नाही भेट घेऊन हे सगळे पुरावे त्यांच्या समोर मांडले किंवा काय? असं तरी सध्या तरी कुठे समोर आलेलं नाही. फक्त ते आता प्रेझेंटेशन घेऊन हे सगळ्या मुद्दे समोर मांडतायत. तर आम्हाला असं वाटतं, की हा पण हा राजकारणाचाच भाग आहे का? पहिला तर्क हे विलिनीकरणासाठी म्हणण्यात काहीच हशील आहे असं मला वाटत नाही. कारण मी पुन्हा एकदा सांगतो, की या 2 गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत. 2 परिस्थिती पूर्ण वेगळ्या आहेत. दुसरा जो तुमचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, तो का घडलं असावं? तर आज किती दिवस उलटलेत? तपासाला किती दिवस उलटले? किंवा घटनेला एवढे दिवस उलटून सुद्धा तपास त्या गतीने सुरू नाही, असं वाटत असल्यामुळे काही फॅक्ट्स जर मांडले गेले किंवा तुम्ही माध्यमांमध्ये काम करता, तुमच्याकडे किती फॅक्ट्स समोर आले तपास यंत्रणांकडून? की या गोष्टी झाल्या 1, 2, 3, 4, 5 या गोष्टी घडलेल्या आहेत, एवढा तपास झालेला आहे, अशी तुमच्याकडे काही ऑथेंटिक माहिती आहे? जर तुमच्याकडे माहिती नाही, याचा अर्थ 20 दिवस नेमका तपास कोणत्या दिशेने सुरू आहे याविषयी प्रश्नचिन्ह आहे. हो आहेच, पण त्यावरती मग फडणवीसांनी पण उत्तर दिलं, की थोडा वेळ द्यावा. ही स्पेस जर रोहित पवार भरून काढू पाहतात किंवा रोहित पवारांनी हे प्रश्न विचारलेत ना. आता या स्टेजला कसं होतं, आपल्या जेव्हा घरात हॉस्पिटलमध्ये एखादी गोष्ट समजा झाली, दुर्दैवाने एखादी घटना, तुम्ही शंका बोलून दाखवता ना, हे असं नाही, हे असं झालं असेल, हे असं नाही, असं झालं असेल. तुम्ही याला मॅग्निफाय जेव्हा करता, तेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विषयी ती गोष्ट असते आणि ती रोहित पवार त्या पद्धतीने मांडतात. त्यांनी प्रश्नच उपस्थित केले, त्यांनी कोणावरही थेट आरोप नाही केलेले. मला या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्र सरकारने CIDची चौकशी लावली आणि ती कधी लावली? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या आधी लावली. तो एक योगायोग की आपण एक चौकशी लावून दिलेली आहे. DGCA सुद्धा चौकशी करते आहे आणि DGCAच्या चौकशीत तुम्हाला काहीच मिळत नाही आहे किंवा त्यांचा प्राथमिक अहवाल हा फारच जुजबी येतो आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 4 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी चौकशीच करू, ती सुरक्षा तपासणीची. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेमधून जे आरोप आणि शंका उपस्थित केली जाते आहे, ती DGCAवरच केली जाते किंवा त्या VSR ॲरो कंपनी किंवा पायलटची जी भूमिका आहे त्यावरती. ह्युमन एरर असेल तर तो का आहे? आणि आता तर रोहित पवार म्हणतायत की पायलटच फिदाईनसारखा वापरला गेला की काय, तो कपूर नावाचा. तुम्हाला हे पटतं सगळं? सर, मी पुन्हा जे म्हणालो सुरुवातीला तेच सांगतो,
की या प्रश्नांची जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळत नाहीत ना सर, तोपर्यंत हे शंकेचं धुकं हे असंच राहणार आहे. DGCAचा जो आपण उल्लेख केला सर, आज तुम्ही आणि मी जेव्हा विमानाने प्रवास करतो किंवा तुम्ही सगळेजण विमानाने प्रवास करता, तुम्ही फ्लाईटमध्ये बोर्ड करताना तुम्हाला खात्री आहे का हो? हे विमान एअरवर्दी आहे की नाही? आहे खात्री? भगवान भरोसे चालू आहे सर विमान प्रवास आपला. जगातल्या तिसऱ्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला आणि मला मोबाईलवर नाही कळत, या विमानाचा चेकअप झालाय की नाही झालाय. कारण वस्तुस्थिती ही आहे सर, DGCA वर्षातून एकदा चेक करतं. म्हणजे जेव्हा मध्यंतरी संप सुरू झाला होता आणि मी फ्लाईटने येत होतो, माझ्या बाजूला बसलेल्या एका अधिकाऱ्याने मला सांगितलं, की सर 2.5 वर्षानंतर हे फ्लाईट ऑपरेशनमध्ये आले आज. तुम्हाला यात Airworthiness. पायलटचा काय रोल दिसतोय का? सर मी त्यासाठीच म्हणतो हा एअरवर्दीनेस. त्यामुळे DGCAवर जेवढे आक्षेप जातात ना, या आक्षेपांना खरोखर दूध का दूध पाणी का पाणी उत्तर यायला हवी. पायलटचा जो रोल तुम्ही म्हणता आहात, यामध्ये ज्या शंका उपस्थित होत्या, मी मगाशी विचारलं ना सर, पायलट बदलण्याचं जर कारण हे समोर येत असेल चौकशीत, 6:30 वाजता ट्रॅफिकमध्ये अडकला एक पायलट, तर 6:30 वाजता मी अनेक वर्ष मुंबईत राहतो सर, 98 साली MBBS सकाळच्या 6:30 वाजता. सकाळच्या 6:30 वाजता ट्रॅफिकमध्ये जर अडकला पायलट, तर नेमका अडकलाय का? मग तिथले CCTV फुटेज काय होते? मग त्याचा CDR आहे का? त्या पायलटनी फोन तर केला असेल, यार मैं ट्रैफिक में फंसा हूं, दूसरा कोई तो अरेंजमेंट करा दो. मग नॉर्मल केसमध्ये या रोल ओव्हरसाठी किती वेळ लागतो? हेच प्रश्न रोहित पवारांचे आहेत ना सर. पण आता सीबीआय चौकशी लागते आहे. म्हणजे काल तसं निवेदन अजित पवारांच्याच पक्षाने तेही फार मुख्यमंत्र्यांना दिलंय. महत्वाचं आहे. मग असं काही नेमकं घडलंय का? की असं काही नेमकं घडलं का? कारण माननीय अजितदादांच्या पक्षांनी जे काही हे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं, मग असं काही घडलं का की त्यांच्या काही निदर्शनास आल्यात का गोष्टी? असू शकतं. कारण अदरवाईज ते माननीय पंतप्रधानांना भेटले, ते माननीय गृहमंत्र्यांना सुद्धा याच्या आधी भेटले, तेव्हा त्यांनी तसं निवेदन नाही दिलेलं माझ्या वाचनात आलं आपल्या माध्यमातून. पण जेव्हा आपण आत्ता म्हणताय की हे निवेदन दिलं, तर मग त्यामध्ये आणखी काही शंका त्यांच्याही मनात तयार त्यांनी झाली सुद्धा असेल काही का? प्रश्न उपस्थित केली, काही माहिती दिली आहे. त्यात बरेच मुद्दे त्यांनी त्या निवेदनात लिहिलेले आहेत. वाटलं तर मी तुम्हाला ती PDF फाईल हो, पाठवतो. कारण हे महत्वाचं आहे. म्हणजे त्यांनीही निवेदन दिलेलं असेल, तर हे फार महत्वाचं आहे की याचा तपास हा निष्पक्षपातीपणानं व्हायलाच पाहिजे आणि यातलं जे काही खरं खोटं आहे ते समोर यायलाच पाहिजे. मोरेश्वर जो प्रश्न आता विचारत होता, त्याला हे म्हणायचं आहे, की एकीकडं विलिनीकरणासाठी प्रयत्न होत होते. आत्ताही ते प्रयत्न आता ती व्यक्तीच निघून गेली ज्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो. तेव्हा आमची सुद्धा एक प्रकारे तशी राजकीय फसगत झाली आहे. तुम्ही म्हणणार नाही तसं, पण तुम्ही पुढे निघून गेला होता चर्चेमध्ये. आणि मग आज ना उद्या विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही दोन्ही गटांना, असंही तुम्हाला वाटू शकतं. म्हणजे एक विश्लेषक म्हणून मी सांगतो, जर का विलिनीकरण झालं नाही या 2 गटांचं, तर तुमचं भवितव्य स्टेकला आहे. दोन्ही पक्षांचं. तिकडं त्यांचं महायुतीत आहे, इकडं तुमचं विरोधी बाकावरती आहे. मग अशा वेळेस रोहित पवार आता आरोपांना घेऊन जे आरोप दिवसेंदिवस धारदार होत आहेत, त्यामध्ये वैयक्तिक आरोप चाललेले आहेत. अशा वेळेस विलिनीकरण हा मुद्दा पूर्णपणे पवार कुटुंबियांनी, ज्यांना विलिनीकरणासाठी ते आतुर आहेत असं चित्र महाराष्ट्रानं बघितलं आहे, तो सोडून दिला आहे का? पुन्हा आता हे थर्ड पर्सन म्हणून माझं ऑब्झर्वेशन असू शकतं. कारण तुम्ही त्यातले 2 फार महत्त्वाचे मुद्दे वापरले. तो म्हणजे पवार कुटुंबियांनी. त्यामुळं कुटुंबाच्या इनर स्पेसमध्ये जाऊन मी कमेंट देणं, ही एक वेगळी गोष्ट होते. आणि दुसरी गोष्ट मी पुन्हा जी आपल्याला म्हणतोय, की रोहित पवार जे प्रश्न विचारतायत, हे प्रश्न आज महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आहेत. आणि त्याचा जर आपण प्रत्येक वेळी थेट जी आधी चर्चा सुरू होती, ज्याचे डायनामिक्स आता पूर्ण बदलले. त्यामुळे मला असं वाटतं ना, ही डायग्राम कुठेतरी विचित्र होतीये. हे जे आपण 3 धागे जोडण्याचा प्रयत्न करतोय ना, हा त्रिकोण काहीतरी विचित्र होतोय, की एकीकडे रोहित पवार प्रश्न विचारतात, ते एका घटनेवर प्रश्न विचारतात. दुसरीकडे जी काही आधी चर्चा सुरू होती, त्याचे डायनामिक्स हे पूर्ण बदललेले आहेत. आणि मग या सगळ्याचा परिपाक काय होणार आहे? म्हणून आपण पुन्हा त्या दोन्हीच्या राजकीय भवितव्याविषयी जातोय. तर हे जे लॉजिक आपण जेव्हा मांडायला जातो ना, तर या लॉजिकला म्हणावं तसं एक सुसूत्रता ही दिसत नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की रोहित पवारांचे जे काही प्रश्न आहेत, हे अत्यंत रास्त महाराष्ट्राच्या मनात असलेले प्रश्न आहेत. विलिनीकरणाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आपण आधी चर्चा केल्या, ही वस्तुस्थिती होती का? ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता परिस्थिती ही पूर्णपणे बदललेली आहे. आणि भविष्य काळामध्ये जे आपण एक प्रेडिक्शन केलं, की भविष्य काळामध्ये हे होऊ शकेल का? तर मी म्हटलं, की भविष्य काळामध्ये अनेक गोष्टी अजून घडतायत.
म्हणजे सर, जसं तुम्ही एक प्रेडिक्शन व्यक्त केलं, तसं मी हे प्रेडिक्शन असं म्हणालो की 15 मार्चला जेव्हा US ट्रेड डीलचा कागद हातात येईल, तेव्हाची देशातली नेमकी परिस्थिती काय असेल हे तुम्हाला मला ठाऊक नाहीये. त्या दिवशी राहुल गांधी हाऊसमध्ये जे म्हणाले, एप्स्टाईन फाईल्समधल्या अजून जवळपास काहीतरी 30 लाख फाईल्स या अजून समोर यायच्यात. त्यावेळी नेमकी काय परिस्थिती येईल तुम्हाला मला माहीत नाही. कारण आम्ही धागे जोडताना अडचोय, की एका भारतातल्या उद्योगपतीला ज्याला विमानाच्या संदर्भातला कुठलाही अनुभव नसतो, मी थोडं मागे घेऊन जातो. कुठलाही अनुभव नसतो. आठवला उद्योगपती? मी राफेल विषयी बोलतोय. हिंदुस्तान एरोनॉटिक्स सोडून या उद्योगपतीला डील मिळते, बरोबर? या उद्योगपतीचं काही लाख कोटींचं कर्ज ज्या राईट ऑफ केलं जातं तेव्हा भरपाई किती होते? मी पार्लमेंटच्या फ्लोअरवर बोललोय सर. तुम्ही हे अनिल अंबानींविषयी बोलताय. मी आणि हे पार्लमेंटच्या फ्लोअरवर बोललेलो आहे, की तुम्हाला जर 1 कोटी रुपयाचं समजा तुमच्या फ्लॅटचं कर्ज असेल, तुम्ही राईट ऑफ करू शकता का हो 10 लाखात? नाही करू शकत ना. पण केलं जातंय. देशात केलं गेलंय. त्याच व्यक्तीला राफेलच्या संदर्भामध्ये असेंब्लीचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं आणि मग त्याच व्यक्तीचं नाव या एप्स्टाईन फाईल्समध्ये येतं का हो? हे काही धागे जुळतायत आता का? इथं हे सांगावं लागेल की जेफ्री एप्स्टाईन हा केवळ मुलींचं किंवा बालकांचं किंवा अल्पवयीन मुलींचं शोषण करणारा एवढाच नव्हता, तर तो इंटरनॅशनल ब्रोकरही होता, लायझनिंगही करायचा. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या. मग हे सगळं लायझनिंग आहे. यामध्ये देशाच्या एका मंत्र्यांचं नाव येतं. मी उत्तरदायित्व ज्याला म्हणतो ना सर, जेव्हा आपण वैचारिक भूमिका मांडतो त्या उत्तरदायित्वाने आपण वेगळ्या विषयांवर चर्चा करतोय, पण हिताचे संबंध काय विषय आहे? एका मंत्र्यांचं नाव येतं, त्या मंत्र्यांना जेव्हा पत्रकार प्रश्न विचारतात त्या मंत्री म्हणतात की नाही मग राहुल गांधी पण इकडे जातात ना. अरे तुम्ही पोळी खाता का याचं उत्तर अरे तो भाकरी खातो ना नसतं ना. तर त्या असं म्हणाले असतील की सध्या मीडिया हा विरोधकांना प्रश्न विचारतो, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे असतात. हे बहुतांश मीडिया विसरलेला आहे, म्हणून त्यांचंही मत असं झालं असावं. नाही, असं सत्ताधाऱ्यांचंच मत होणं हे त्यांच्या फारच सोयीचं आहे. कारण ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. कारण तुम्ही तेच बघा 2014च्या वेळची मीडियाने विचारलेली प्रश्न, त्यांना असणारी धार आणि आता विचारले जाणारे प्रश्न यामध्ये गंमत आहे. सो हे हे सगळं आहे. त्यामुळे तुम्ही जो सुरुवात केल्या विषयाला की भविष्य काय, तर देशात अनेक गोष्टी ज्या घडू शकतात, त्या गोष्टी काही दिवसात या अनफोल्ड होतील आणि त्यानंतर या सगळ्याकडे त्या परिप्रेक्ष्यातून पाहणं हे योग्य राहील. सर, अजित पवार गेले. पूर्ण महाराष्ट्रात सगळ्याच घरांमध्ये जवळपास शोककळा होती, एक दुखावटा होता. दुसरीकडे पवारांचं कुटुंब होतं किंवा एक दोन्ही राष्ट्रवादी होत्या तुमच्या, जिथे लोक वाट बघत होते की पवारांचं काय झालं हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि दुसरीकडे विलिनीकरणाच्या त्याच्या चर्चा सुरू झाल्या. रोहित पवार भूमिका मांडतायत, घातपाताचा संशय त्यांना आहे. शरद पवार पहिल्या दिवशी म्हणतात घटना कळल्यानंतर की हे जे घडलंय ते अपघातच असू शकतो. सुप्रिया सुळे यावर प्रकर्षानं बोलणं टाळतायत. हे सगळं काय नेमकं चालू आहे? तुमचा पक्ष म्हणून तुमची भूमिका स्पष्ट आहे का हो. की हे 100% घातपाताचा संशय आहे का? पुन्हा शरद पवार त्यावर कधी बोलतील? पुन्हा 3 गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे आम्हाला पवार कळत नाहीत, तुम्हाला कळलेत का, असं त्याचं म्हणणं आहे. पवार साहेबांनी पहिल्या दिवशी जी घटना किंवा ज्या गोष्टीचं निराकरण केलं, त्यावेळी एक स्टेट्समन हा पवार साहेबांमधला कधीही हा बॅकसीट घेत नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे, की जर त्या दिवशी पवार साहेबांनी शंका व्यक्त केली असती तर काय घडू शकलं असतं? आदरणीय दादांवर प्रेम करणारा अफाट जनसागर उसळलेला होता. आणि अशा वेळी जेव्हा पवार साहेबांसारखा स्टेट्समनच्या भूमिकेतून एक भूमिका ही मांडली जाते, की ती भूमिका साहेबांनी मांडली. जी रोहित पवार भूमिका मांडतायत ती 100% जी प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न आहेत. कारण जी घटना घडली त्याची एक पहिली प्रतिक्रिया आहे. ही पहिली प्रतिक्रिया तुम्हाला प्रत्येकाला मला शॉक देणारी आहे. त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होत गेले. तेच प्रश्न रोहित पवारांनी मांडलेले आहेत. आणि यामध्ये पुन्हा संविधानिक पदावर लीडर ऑफ द हाऊस म्हणून सुप्रियाताईंचं म्हणणं हेच आहे, की जे रोहित पवारांनी प्रश्न मांडलेले आहेत किंवा जे सरकार जी काही चौकशी करते, ही चौकशीचा अहवाल मी वाचल्याशिवाय, ऑथेंटिकेट केल्याशिवाय मी त्याच्याविषयी बोलू शकणार नाही ना. हा ऑथेंटिकेटेड अहवाल. सो एकीकडे प्रश्न विचारला जातोय, तुम्ही प्रतिक्रिया जी म्हणताय ती प्रतिक्रिया सुप्रियाताई तीच सांगताय, की अहवाल वाचल्याशिवाय हे होत नाही. मी आत्ता तुमच्याशी एवढा वेळ चर्चा करत असताना मी कुठेही आरोप केलेला नाहीये. मी तुम्हाला प्रत्येक वेळी हाच
हीच गोष्ट सांगितलेली आहे की रोहित पवारांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत या प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे हे जर तिन्ही गोष्टी तुम्ही बघितल्या तर दे आर इन कॉन्ग्रुअन्स. एक स्टेट्समनशिप आहे, एक पडलेले प्रश्न आहेत आणि तिसरी प्रतिक्रिया तुम्हाला जी अवेटेड आहे ती अहवाल आल्यानंतर 100% येणार. आणि उपप्रश्न असा आहे की दुसरी बाजू आपण बघूया. सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री बनल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचा आहे त्याच्या विधिमंडळ पक्षनेत्या बनल्यात. उद्या राष्ट्रीय अध्यक्ष बनतील. पार्थ पवार कदाचित राज्यसभेवर जातील. हू नोज, बारामतीची पोटनिवडणूकही लढतील विधानसभेची. जय पवार सोबत आहेत. हे कोणीच काही अजित पवारांच्या विमान अपघाताला घेऊन अजून बोललेले नाहीत किंवा हा अपघात आहे तर तो नेमका कसा झाला सांगा आम्हाला. एक पक्षाच्या वतीनं निवेदन देताना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार तिथे आहेत. बाकी हा घातपात होता की नाही यांचं समाधान झालेलं दिसतंय की चौकशी जी चालली आहे ती होईल, त्यातनं निष्कर्ष येतील. पण दुसरीकडं तुमच्या पक्षातले नेते, पवार कुटुंबीय जे तुमच्या पक्षात आहेत ते मात्र अगतिक झालेले आहेत की सांगा काय झालंय काय झालंय, असं एक विरोधाभासी चित्र दिसतंय. सर याला ह्युमन फेस आपण लावत नाही आहोत. आपण फक्त राजकीय स्पेसने बघतो. त्या कुटुंबाचा एक लॉस आहे सर, याचा विचार आपण करतच नाही आहोत. जो एक इमिजिएट फॅमिलीचा लॉस आहे. आपण काय होतं ना राजकारणाकडे बघताना त्याचा मानवी चेहराच काढून घेतलाय. त्यामुळं जेव्हा तुम्ही सुनेत्रा वहिनींविषयी किंवा पार्थदादांविषयी किंवा जयदादांविषयी बोलता तेव्हा त्यांचा एक ह्युमन फेस आहे. द फॅमिली हॅज लॉस्ट, दे हॅव लॉस्ट समथिंग व्हेरी प्रिशियस. आम्हा पत्रकारांना काय शिकवलं असतं माहिती आहे का, तुम्ही होणाऱ्या घडामोडी बातमीकडं इतक्या डोळसपणे बघायचं की तुमच्यातला इझम, तुमच्यातला प्रिजुडाइसनेस हा सगळा गळून पडला पाहिजे. कोणाला काय वाटेल हा विचार न करता बातमीच्या शोधात तुम्हाला जायचं आहे. मग कोणी दुखावलं गेलं तरी चालेल. आणि तिथे आम्ही सुद्धा चुकत असतो ऍक्च्युली. हे माझं असं काय म्हणणं नाही. मी जेव्हा पण हा विचार करतो तेव्हा सर त्या फॅमिलीचा एक लॉस आहे तो लक्षात जर घेतला तर मला वाटतं की येस आपण खूप हा प्रश्न विचारणं किंवा हा प्रश्न उपस्थित करणं हे पण फारसं सुनेत्रा पवार ह्या राज्याच्या लागू. उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना या प्रश्नांची उत्तरं आज ना उद्या द्यावी लागतील, कारण त्या राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. हो नक्की. मी त्या बाबतीत हेच आपल्याला म्हणतो की सुनेत्रा वहिनीने यासाठी नक्की शुभेच्छा आहेत. आणि शी हॅज अ बिग टास्क. शी हॅज अ बिग टास्क ऑन पर्सनल लेवल, ऑन फॅमिली लेवल, On ऑन party पार्टी level. लेवल अँड ऑन पॉलिटिकल लेवल. या 4 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे अजितदादांचं जे व्यक्तिमत्व होतं, जे नेतृत्व होतं, त्या नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचं एक आव्हान हे नक्कीच त्यांच्या आणि सगळ्या सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत की हे खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं पॅराडाइम शिफ्ट आहे. म्हणजे एक स्थित्यंतर आहे. त्या सरप्राईज सुद्धा देऊ शकतात आणि त्या ओझ्याखाली दबू सुद्धा शकतात. ते येणारा काळ आपल्याला हे नक्की ठरवेल. And that is the apt answer. Yes. मला एकंदर हे आत्ता तुमची उत्तरं ऐकतोय तर ही सगळी उत्तरं एक राजकीय नेता परिपक्वता तुमच्यात ज्या पद्धतीने दिसते 2014 मध्ये जेव्हा तुम्ही राजकारणात प्रवेश केला तुमच्या राजकारणाची सुरुवात ही नेमकी शिवसेनेतनं झाली आणि त्यानंतर पुढे तुम्ही अजित पवारांच्या पक्षात राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणजे घड्याळ चिन्हावर तुम्ही इथे आला आणि तिथून तुमच्या पूर्ण राजकारणाला कलाटणी 2000 मिळाली म्हणजे अभिनेता ते नेता. 2019 मध्ये मी थोडंसं रेक्टिफाय करतो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा, पण 19 तो जो प्रवेश नंतर होता, हा, संदर्भ तो- बदलतात. तो तुमचा प्रवेश हा खास करून जेव्हा अजित पवार होते आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तो प्रवेश घडला तर अभिनेता अमोल कोल्हे ते डायरेक्ट नेता अमोल कोल्हे ही एकंदर पूर्ण तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा जो प्रवास होता 2019 ते आता आज 2026 मध्ये आपण बसलो. गेल्या 10 वर्षाचा काळ पाहिला तर या 10 वर्षाच्या काळात आम्हाला अभिनेते अमोल कोल्हे कुठेतरी मागे पडलेले दिसत आहेत आणि आता एक परिपक्व नेता आमच्या समोर अमोल कोल्हे आलेले आहेत. आणि त्यात आत्ता रोहित पवारांनी ज्या पद्धतीने सांगितलं की जेव्हा विलिनीकरणाची चर्चा होती त्यावेळेला अजितदादांची इच्छा होती की अमोल कोल्हे यांनी प्रदेशाध्यक्षपद बनावं. म्हणजे ह्यासाठी तुमचंच नाव अजितदादांनी का घेतलं असावं आणि एकंदर तुमच्या संपूर्ण गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात अजितदादांची भूमिका आणि आज ते नाही आहेत आपल्यात तर तुमच्या आयुष्यात किती मोठी हानी आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं ते का घेतलं हे मला माहीत नाही. ते घेतलं यासाठी मी त्यांचा आभारी आहे का? हो, मी त्यांचा आभारी आहे.
दुसरं तुम्ही विचारलत की कलाकार म्हणून मागे थँक्यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट की कुठेतरी, कारण कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पोरगा एखादी गोष्ट करतो, माझ्या घरात कोणी साधं हे पण नाही हो, आमदार खासदार तर सोडा, म्हणजे जिल्हा परिषद सदस्य पण नव्हता माझ्या घरात कधी कोणी. पण त्यानंतर तुम्ही ही कॉम्प्लिमेंट देता, तो आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. आणि पुढचा एक फार महत्त्वाचा तुम्ही जो भाग सांगितला तो म्हणजे हानी आहे का? तर मी म्हणतो ही माझी नाही, ही महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची हानी आहे. हां, आता ही वैयक्तिक आधार म्हणून असणारी हानी आहे. ही हानी मी मान्य करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणाल तर जो एक हक्काचा आधार प्रत्येकाचा गेलेला आहे, ते मलाही वाटतं. एक मध्यंतरी बातमी मी बघितल्यासारखी झाली होती, की अजित पवार बारामती हॉस्टेल सोडून अचानक त्यांच्या जिजाई बंगल्याकडे निघालेत आणि तिकडे तुम्ही आलेला होतात. असा नेता, की आपण घरी आलो आहोत आणि ते दुसरीकडे आहेत आणि तो पटकन घरी येतो. हे पर्सनल बॉन्डिंगशिवाय अशक्य आहे. तर मी म्हणतो, की आता अशा अनेक घटना आहेत आणि केवळ माझ्या बाबतीत नाही, अनेकांच्या बाबतीत या घटना घडल्या असतील. अ, पण तो त्या नेत्याचा, तो त्या नेतृत्वाचा मोठेपणा आहे, की आमची भेट ठरली. आमची भेट ठरल्यानंतर मला त्यांनी सकाळी फोन केला. हे मला वाटतं तुम्ही जी घटना सांगताय ही पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक, ज्यावेळी महानगरपालिकांची निवडणूक होती त्या दरम्यानची घटना आहे. त्यावेळी हे घडलं होतं का? हो, हे घडलं होतं. प्रवीणनी प्रश्न विचारला होता, त्याचा धागा पकडून. असं का होतं, की उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर चांगली महत्त्वाची पदं दुसऱ्या पक्षात मिळतात? त्यातले तुम्ही सुद्धा एक आहात. नाही, कसं आहे यामध्ये थोडंसं रेक्टिफिकेशन करतो. कारण शिवसेना सोडत असताना मी नाराजी किंवा वाद होऊन ही गोष्ट नाहीये. 2014 ते 17 मी शिवसेनेत सक्रिय होतो. 2017 मध्ये स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची सुरुवात झाली आणि तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांवर एकही मालिका आलेली नव्हती. ज्या काही कलाकृती होत्या या सगळ्या संभाजी महाराजांना बदनाम करणाऱ्या कलाकृती आहेत आणि इट वॉज अ व्हेरी बिग चॅलेंज. आणि त्यानंतर तुम्ही बघत असाल तर 17 ते 19 ही मी राजकारणातून पूर्णपणे अलूफ होतो. त्यामुळे इतर कोणाच्या बाबतीत घडलं असेल तर मला ठाऊक नाही. परंतु माझ्या बाबतीत ही कुठलीही नाराजी नव्हती किंवा वादविवाद झाले म्हणून बाहेर पडलो अशातली परिस्थिती नव्हती. इट वॉज अ वेल थॉट डिसिजन की नाही, मला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगायचा आहे आणि माझ्यासाठी एक फार वेगळी असते. जेव्हा शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे विषय येतात आणि ते माझ्यासाठी फार वेगळे असते. म्हणजे आताही जेव्हा मी सावित्रीबाई फुले ही मालिका करतोय सर, म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये मी त्याची कथा लिहिण्याचा प्रयत्न करतोय. मी त्यात काम करणार आहे. कारण या सगळ्या ज्या माता भगिनी बसल्यात, यांची प्रेरणा आहे ती उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवण्याची प्रेरणा आहे सर. आणि ही गोष्ट जर आम्ही सांगितली नाही ना, तर उद्या परत येऊन तुम्हाला कोणीतरी विचारणार आहेत त्यांच्याविषयी प्रश्न. "वो इतने छोटे-छोटे क्या कर रहे थे?" विचारलेत ना महाराष्ट्रात प्रश्न. आम्हाला लाज नाही वाटली. हा जेव्हा प्रश्न विचारला गेला आम्हाला तेव्हा. महात्मा ज्योतिराव फुलेंची सीरियल व्हावी, होऊ नये यावरती त्या मीडिया हाऊसमध्ये खूप खल झाला आणि त्यानंतर ती बारगळली आणि तुम्ही जो प्रोजेक्ट हाती घेतलाय, तो करणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टीनं सुद्धा, की आपण महाराष्ट्र म्हणून हे सांगितलं पाहिजे, की आम्ही महाराष्ट्राला काही देणं लागतोय. आमची अभिरुची आम्ही जोपासू आणि मधल्या काळामध्ये कोणी आमच्या महापुरुषांना विसरले असेल, तर आम्ही पुन्हा त्यांना त्या प्रवाहात आणू, की हे आपले महापुरुष आहेत. यांच्यामुळं आज आपण शिकलो, इथे आहोत. नाही, नक्की. कारण तो विचार जर जागा राहिला, ती आठवण जर तुमच्या मनात जागी राहिली, तर तुमच्या अस्तित्वाला अर्थ आहे. नाहीतर फक्त पाण्याबरोबर वाहणाऱ्या पाचोळ्यासारखं वाहत जाणं व्यर्थ आहे सर. अमोलजी, लोकसभेला उभं राहायचं, निवडणूक लढवायची, ही तुमची सुप्त इच्छा होती, की ती तुमच्यावर लादली गेली? सो असं वाटतं ना, की वेगवेगळ्या वेळी हा प्रश्न विचारला होता आणि जेव्हा जो पवार साहेबांनी विचारला, तेव्हा असं मला वाटलं, की 2019ला जेव्हा पहिल्यांदा हा प्रश्न विचारला, 9ला नाही म्हणालो तर 14ला नाही म्हणालो, तेव्हा मला असं वाटलं, की असं म्हणतात अपॉर्च्युनिटी नॉक्स युअर डोअर ओन्ली वन्स. इथं तर तिसऱ्यांदा होतंय. तर आपण हो म्हणून तर पाहू. नाहीतर 2 पर्याय होते ना सर, मगाशी म्हणालो तसा. म्हातारपणी कधीतरी नातवंडांना सांगितलं असतं, की एक फार मोठे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी विचारलं आणि मी नाही म्हणालो त्यांना. याच्या पलीकडे माझ्या हातात काहीच राहिलं नसतं ना सर. आज जेव्हा संसदेच्या फ्लोअरवर उभं राहून शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, माता-भगिनींसाठी भांडायला मिळतं ना, त्याचं कुठेतरी एक समाधान आहे. पण दुसरी गोष्ट फार महत्त्वाची, की याच्यामध्ये इदम न मम आहे सर.
म्हणजे 2019चा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुद्धा निकालाच्या दिवशी झोपलेला 10 वाजेपर्यंत झोपलेला माणूस मी आहे. म्हणजे अनेक नेत्यांना आश्चर्य वाटलं तर पहाटेपर्यंत शूटिंग केलं होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेचं. तिथून जाऊन झोपलो होतो आणि मी माझ्या मित्राला सांगितलं होतं की जर जिंकत असलो तर उठून पलीकडे जायचंय आणि जर जिंकत नसलो तर जाऊन शूटिंग करायचंय.